नमस्कार. सामी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की मॅडम जाडी वाढते आहे, जाडी कमी करण्यासाठी सांगा ना. आणि काय होतं माहिती आहे का, मेनोपॉज नंतर आपला हा भाग सुटतो. म्हणजे बऱ्याच जणांचा हार्मोन इम्बॅलन्स होता, काही जणांना थायरॉइडचे प्रॉब्लेम्स होतात, म्हणून सुद्धा म्हणजे जाडी बेडोल म्हणतात ना तसं शरीर होतं. आपण काय आपलं तरुणपणी असं नसतो, पण आपलं कसं आपण म्हणतात ना चक्रव्यूहात अडकतो की चाललं नाही म्हणून जाडी वाढते, आणि जाडी वाढली म्हणून चालायचा कंटाळा येतो, गुडघे दुखतात म्हणून चालत नाही, तर वजन वाढलं की मग गुडघे पण दुखतात. तर ह्या सगळ्यांसाठी काहीतरी व्यायाम सांगा ना, की आम्हाला तर खालती तर बसता येत नाही. तर तुम्हाला जे आता मी सोफ्यावर बसून, मी आता सोफ्यावर बसलेली आहे, तुमच्याकडे असा सोफा असेल तर सोफ्यावर बसून तुम्हाला व्यायाम सांगणार आहे. ते नक्की करा, नक्की करा, त्याने तुम्हाला खूप छान फायदा होणार आहे. तर आपण कसा व्यायाम, मी तुम्हाला एक 5-6 प्रकार सांगते, पण सातत्य पाहिजे. असं नाही की एक दिवस केलं आणि नाही, तर सलग 21 दिवस तरी तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला हळूहळू रिझल्ट दिसायला लागतील. आणि 3 महिन्यानंतर तर तुम्हाला 100% असे छान रिझल्ट दिसतीलच. आपण आपल्या शरीरासाठी मेहनत नाही घेणार तर कोण घेणार ना. दुसरं कोणीतरी येऊन आपल्या शरीराला हलवणार नाहीये, आपणच आपली काळजी घ्यायची आहे. आता मी परत ते सांगते की दिसण्यापेक्षा आपण फिट राहणं गरजेचं आहे. तर आपल्याला सकाळी फिरायला जायला होत नाही, तर काय केलं पाहिजे, कशा हालचाली केलं तर की आपल्याला फिरण्याचे पण बेनिफिट्स मिळू शकतात. हा भाग आहे, हा आपल्याला खूप या भागाची व्यवस्थित काळजी घेतली तरच तुमचं शरीर फिट राहू शकेल. चला तर मग आपण बघूया की मी तुम्हाला क्रमवार दाखवते, आणि तुमचा क्रम इकडे तिकडे झाला तरी काही फरक नाही पडत आहे, फक्त सातत्य पाहिजे. तेव्हा आपण नंबर वन तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. इथे बसलेली आहे, तुम्हाला दिसतंय मी बसलेली आहे. तर आपल्याला चालण्याचे व्यायाम पाहिजे, म्हणजे चालण्याचे बेनिफिट्स पाहिजे आहे. तर हे पहा, बसल्या सुद्धा हे असं करू शकता. बघा, याच्यामुळे आपले जे हे म्हणतात ना पोटरीचे स्नायू आणि खालचे घोट्याचे स्नायू अगदी मजबूत होतात. बघा असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे मी सुरुवातीला 10 सांगितले, हे तुम्ही 30 पर्यंत तरी वाढवत न्या, तरच तो व्यायाम होईल. नाही तर मग नुसतंच आपण काहीतरी गुडगुड केलं असं नको व्हायला. त्यामुळे हा पहिला झाला. आता दुसरा जो व्यायाम आहे पहा, असं हे पहा, याच्यामुळे हे पहा दिसतंय तुम्हाला, हे असे पाय असे फिरवा, परत उलटे फिरवा, हा क्लॉकवाईज. हे पहा 10 वेळा असे आणि 10 वेळा असे, जेणेकरून तुमचे जे गुडघे दुखतात, तर हे जे गुडघ्यांच्या बाजूचे जे स्नायू आहे त्याला तुमच्या एक म्हणतात बळकटी मिळेल आहे. तर हा पण अगदी जरूर करा. दिसताना बघा किती सोपा दिसतो, अगदी आरामात सोफ्यावर बसा आणि असं करत राहा. हां, काहीच तुम्हाला त्याच्यात अगदी अवघड काही नाही, अगदी सोपे तुम्हाला व्यायाम सांगते आहे. आता त्याच्या पुढचा व्यायाम हे पहा, हे असे पाय उचलायचे, चवड्यावर उचलायचे, परत टाचेवर, चवड्यावर उचला टाचेवर, चवड्यावर उचला टाचेवर. ह्याच्यामुळे तुमच्या इथून बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, इथून ताण बसतो. असं आहे पहा, इथे आपण उचलल्यामुळे इथून ताण बसतो, त्यामुळे इथले जे स्नायू आहे ते तुमचे बळकट होतील आहे, आणि जो तुलतुलीतपणा शरीराला आलाय तो कमी होईल. असं परत टाचेवर, चवड्यावर, टाचेवर, असं 10 वेळा करा. नंतर वाढवत न्यायचं आहे. आता पुढचं सांगते. पुढचे आपले पाय असे करा, सरळ करा, आणि जितके तुम्हाला हे ताट करून हे जे पाऊल आहे स्वतःकडे ओढून घ्यायचे. बघा, आणि थोड्या वेळ होल्ड करायचे मनामध्ये, 1 ते 10 अंक म्हणून बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हां, असे तुम्हाला जितकं शक्य होईल तेवढं सुरुवातीला अगदी 5 वेळाच करा, कारण काय होतं बऱ्यापैकी इथे ताण बसतो. तर अगदी तुम्ही पहिल्या ह्याला 10 वेळा वगैरे करायला जाऊ नका. तर एकदम हे पहा, परत एकदा होते, हे पहा, चवडा आपल्याकडे म्हणजे अंगठा पायाची बोटं ही मी माझ्याकडे खेचते, त्यामुळे, आणि हे पाय आहे ते सरळ ठेवलेले आहे, तर बऱ्यापैकी इथे ताण बसतो. हां, तर हा झाला अजून एक व्यायाम. आता पुढचा व्यायाम सांगते की आपल्याला
पोट पण कमी करायचं आहे. बऱ्याच जणांचं पोट आहे आणि आता काय होतं, आंबे खातो, लग्न सराई गोड वगैरे खातो आपण, तर बऱ्यापैकी आपली जाडी लगेच वाढते. काय होतं, जाडी वाढताना लवकर वाढते पण कमी होताना मात्र बरेच दिवस घेतं. ती जी आपल्या शरीराला हट्टी चरबी साठते ना, ती जरा हटवायला वेळ लागतो. त्यात कंटाळा करू नका. बसल्या बसल्या टीव्ही बघत असताना केला तरी सुद्धा चालेल. फक्त पोट सगळं भरलेलं नको. तुडुंब पोट भरलेलं असताना तर मुळीच करायचं नाही. अन्न वरती गेलंय. नंतर हे पहा, हे 2 पायकडे असं जवळ घ्यायचे, पाय लांब जवळ घ्यायचे, पाय लांब जवळ घ्यायचे. आलं लक्षात? हे सुद्धा तुम्ही 10 पर्यंत करा, नंतर वाढवत न्या. पाय उचलायचे. उचलायचे म्हणजे ज्यांना उचलताय सुरुवातीत नाही येणार त्यांनी खालती असा एका हाताने आधार दिला तरी चालेल. हे पहा, तुम्हाला अगदी सुटसुटीत करून सांगते. हे पहा, असा आधार द्या. हा, असा सुरुवातीला अगदी आधार दिला तर हे पहा, असं उचलायचं. 1 2 3 4 5 6. हे सुद्धा तुम्ही सुरुवातीला 10, नंतर हळूहळू वाढवा. ज्यांना मी मगाशी सांगितलं, ज्यांचे असं वरती चढ हे होत नाही आहे, त्यांनी असा हात खालती घाला पायाच्या आणि असं आधार द्या. 1, हळूच खालती ठेवा. परत दुसरा. हे पहा, एकदा सवय झाली ना, तुमचे स्नायू तयार होतील आणि मग तुम्ही सहजपणे हे करू शकाल. आता पुढचा सगळं ह्याच्यातनं तुम्हाला जेवढं तुम्हाला करता येईल. सुरुवातीला अगदी तुम्ही 2 करा, नंतर अगदी 10 पर्यंत वाढवत न्या. अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही हे नक्की करून बघा. परत अजून एक व्यायाम म्हणजे हे जे पायामध्ये अंतर घ्या. हे जे आहे हे पहा, 1 2. हा जो आहे हा हात मागे गेला पाहिजे. दुसरा हात आहे तो कंबरेवर द्यायचा. 2 3 4 5 6 7 8. हे मी तुम्हाला 8 दाखवले, पण तुम्ही 10च्या पुढच्या पटीमध्ये करायचे आहेत. तर हे सुंदर अगदी सोपे व्यायाम आहे. आता आपल्याला इथला जो आहे पोटाचा घेर वाढला आहे, हट्टी चरबी आपल्याला हटवायची आहे. ते आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याच्यामुळे तुम्ही हे जे व्यायाम करता त्याच्यामुळे इथली जी आपली चरबी साठलेली ही कमी होते. ती तुम्ही अगदी, पण फक्त सातत्य पाहिजे. आणि आता आंब्याचा सीझन, भरपूर आंबे खाल्लेले आहेत, पण तेवढ्याच यांनी आपण मनापासून व्यायाम केला पाहिजे. आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायची आहे. आपल्या शेवटपर्यंत ताकदीने उभं राहायचं आहे, हे लक्षात घ्या. कोणावर अवलंबून राहायचं नाही, हे शेवटपर्यंत मनामध्ये खूणगाठ बांधा आणि व्यायाम करा. माझ्या सगळ्या सख्या खूप तंदुरुस्त राहाव्या अशी माझी मनापासून इच्छा आहे. परत एकदा खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.